जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, प्रत्येक मुलाला विचारलं की फ्रेंच फ्राईज खाणार का, तर उत्तर होच येणार. असे हे सर्वांचे आवडते हे फ्रेंच फ्राईज आपण कॅफेत, रेस्टॉरंटमध्ये अगदी 100-150 रुपये देऊन मुठभर हे खरेदी करतो. हेच फ्रेंच फ्राईज तुम्ही अगदी 40 ते 50 रुपयात संपूर्ण कुटुंबासाठी घरच्या घरी बनवू शकतात. याचीच रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे. आता हा बटाटा तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल. हा लाल बटाटा आहे, याला येल्लार पोटॅटो असे म्हणतात. फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स करण्यासाठी हाच बटाटा रेस्टॉरंटमध्ये, कॅफेमध्ये वापरला जातो. यामुळे चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज अगदी छान होतात. आता हा बटाटा वरतून अगदी थोडासा हलकासा लालसर गुलाबी दिसत असला तरी आतून अगदी आपल्या नॉर्मल बटाटा सारखाच असतो. जर तुम्हाला हा बटाटा मिळाला नाही तर तुम्ही आपला इंदोरी बटाटा, जो अगदी मोठा बटाटा असतो, तो वापरायचा आहे. त्यात देखील स्टार्च अगदी कमी असतात, त्याचे देखील फ्रेंच फ्राईज अगदी छान होतात. आता इथे आपण या बटाट्यांचे छान असे साल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात आतून अगदी आपल्या नॉर्मल बटाट्यासारखाच हा बटाटा असतो. वरतून फक्त याची साल अगदी हलकीशी गुलाबीसर लालसर रंगावर असतात. त्यानंतर आता बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटा हा एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतला आहे. अशा पद्धतीने साल काढल्यानंतर बटाटा अवश्य तुम्ही धुवून घ्या. यानंतर एका कपड्यावर बटाटे आपल्याला घ्यायचे आहे व अशा पद्धतीने संपूर्ण पाणी याचे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे. आणि बटाटे हे आपले फ्रेंच फ्राईज करण्यासाठी तयार झाले आहे. त्यानंतर आता याआधी आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका वाटीत इथे मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला 5 ते 6 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे मिठाचं मिश्रण आपल्याला पुढे फ्रेंच फ्राईज तळताना लागणार आहे. अशा पद्धतीने आता मीठ व पाणी एकत्र करून आपण घेतलं आहे. ते आता एकत्र करून साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेला बटाटा घेणार आहोत व फ्रेंच फ्राईज कट करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकतात, बटाट्याच्या सर्व बाजू आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला छान अशा चौकोनी फ्रेंच फ्राईज कट करता येतील. आता या ठिकाणी मला छोटा बटाटा मिळाला आहे. तुम्हाला मोठा आकाराचा बटाटा मिळाला तर अवश्य मोठ्या आकाराचा बटाटा घ्या, म्हणजे छान असे लांब लांब फ्रेंच फ्राईज तयार होतील. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता थोड्याशा जाडसरच मी स्लाइस कट करून घेतल्या आहे व त्याला अशा पद्धतीने उभे काप देत आपण फ्रेंच फ्राईज कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडे जाडसरच फ्रेंच फ्राईज ठेवा, म्हणजे तळल्यानंतर अगदी छान होतात. आता अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व फ्रेंच फ्राईज कट करून घेणार आहोत. पद्धतीने या ठिकाणी सर्व फ्रेंच फ्राईज इथे मी कट करून घेतले आहे. आता तयार झालेले हे फ्रेंच फ्राईज पाण्यात टाकण्याची देखील तुम्हाला गरज नाही किंवा वाफवून घेण्याची देखील गरज नाही. डायरेक्ट आपण हे फ्रेंच फ्राईज आता तेलात तळणार आहोत. आता राहिलेले हे साईडच्या चकत्या तुम्ही त्या देखील छोटे छोटे तुकडे उभे काप करून तुम्ही नंतर तळू शकतात. आता या ठिकाणी आपण फ्रेंच फ्राईज तळायला घेणार आहोत. या ठिकाणी आपण एका पॅनमध्ये अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे व कडकडीत तेलावरच आपल्याला गॅस फास्ट ठेवूनच हे फ्रेंच फ्राईज सोडून घ्यायचे आहे. गॅस अजिबात स्लो करू नका. गॅस स्लो केला तर फ्रेंच फ्राईज जास्त तेल पितात. आता फ्रेंच फ्राईज सोडून झाल्या लगेचच आपण जे मिठाचं मिश्रण करून घेतलं होतं ते पाणी लगेचच आपण यावर घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज घातल्याच लगेचच अर्धा ते 1 चमचा मिठाचं पाणी घाला. जर नंतर मिठाचं पाणी घातलं तर ते उडू शकतं. जोपर्यंत फ्रेंच फ्राईज मध्ये मॉइश्चर असतं, ते ओलसर असतात, तोपर्यंतच पाणी घातलं तर ते अजिबात उडत नाही. तरी आपण गरम तेलावर हे मिठाचं पाणी घालत असतो, त्यामुळे तुम्ही पाणी घालताना अवश्य काळजी घ्या. आता आपल्याला गॅस हा कुठेही स्लो करायचा नाही. मध्यमाचेवरच छान असे हे फ्रेंच फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅस तुम्ही स्लो केला तर तुमचे फ्रेंच फ्राईज हे मऊ पडू शकतात, जास्त तेल पिऊ शकतात. ही अवश्य टिप तुम्ही लक्षात ठेवा. ठिकाणी तुम्ही बघू शकतात फ्रेंच फ्राईज आपण जेव्हा तेलात घालतो त्यावेळेस जास्त बुडबुडे तुम्हाला तेलावर दिसतात, परंतु जसजसे हे फ्रेंच फ्राईज तळले जातात, फ्राय होतात, तसतसे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात होते. इथे तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान या फ्रेंच फ्राईजला आला आहे. हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली आहे व आता बुडबुडे देखील अगदी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असे आपले हे फ्रेंच फ्राईज आता तळून तयार झाले आहेत. आणि आता आपण फ्रेंच फ्राईज तेलातून बाहेर काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे तुम्हाला जवळून दाखवते, रंग अगदी सुरेख आला आहे. वरतून अगदी क्रिस्पी हे फ्रेंच फ्राईज आपले तळून तयार झाले आहेत. आता सर्व फ्रेंच फ्राईज आपण आता काढून घेणार आहोत. ते बघू शकतात अगदी साध्या पद्धतीने कमी वेळेत आपण मस्त असे फ्रेंच फ्राईज बनवून तयार केले आहेत.
ती कमीत कमी वेळेत तयार होणारा हा मुलांना आवडणारा पदार्थ तुम्ही घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त बनवू शकतात व बाहेर जे फ्रेंच फ्राईज खातो त्यात तेल कोणतं वापरतात त्याची देखील गॅरंटी नसते। या पद्धतीने घरच्या घरी हे फ्रेंच फ्राईज अगदी फ्रेश तेलात तुमच्या मुलांना अवश्य करून द्या। अशा पद्धतीने आपण राहिलेले आता सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत। ठिकाणी तुम्ही बघू शकतात मस्त असे गरमागरम वरतून क्रिस्पी व आतून मऊसूत असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झाले आहेत। आता यावर आपण वरतून थोडंसं चीज घालणार आहोत। मुलांना अशा पद्धतीने चीज फ्रेंच फ्राईज फार आवडतात, त्यामुळे मी अगदी थोडंसं चीज घातलं आहे। मिक्स हब आपल्याला यावर घालायचं आहे। ऑरेगॅनो तुम्ही घालू शकता। त्यानंतर अगदी थोडंसं चिली फ्लेक्स यावर घातलं आहे। मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल कॅफे स्टाईल आपले फ्रेंच फ्राईज घरच्या घरी काही मिनिटात बनून तयार आहे। तुम्ही बघू शकतात वरतून अगदी क्रिस्पी आपले हे फ्रेंच फ्राईज झाले आहे। इथे मी तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज आता तोडून दाखवते। अगदी सहज तुटले जातात। वरतून अगदी कुरकुरीत असणारे हे फ्रेंच फ्राईज तुम्ही इथे जवळून बघा। आतून अगदी रेस्टॉरंट कॅफेमध्ये मिळतात तसेच मऊसूत आतून झाले आहेत। अगदी सेम असं टेक्स्चर त्याला आलं आहे। कोणीही म्हणणार नाही की हे फ्रेंच फ्राईज तुम्ही घरी बनवून दिले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही देखील कॅफे स्टाईल हे फ्रेंच फ्राईज तुमच्या मुलांसाठी घरी नक्की बनवा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।